हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण हिरव्या वाटणातले बोंबलाचं कालवण बघणार आहोत. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. बोंबील आहेत 5 ते 6 बोंबील स्वच्छ धुवून हळद मीठ लावून घेतलाय आणि आता हे 5 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवणार आहे. वाटण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. वाटण्यासाठी आपल्याला ओलं खोबरं, लसूण, आलं, 4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर लागणार आहे. आता हे सगळे मसाले आपण वाटून घेऊयात. सो रेडी आहे आपलं वाटण. आपली कढई छान गरम झाली आहे. त्यात आपण 2 चमचे तेल टाकणार आहे आणि जे आपलं हिरवं वाटण होतं ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे. त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं, कारण आपण बोंबलाला ऑलरेडी मीठ लावून घेतलेलं आहे. तुम्हाला पातळ हवं आहे किंवा जाड हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही पाण्याचा अंदाज वाढवू शकता. गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आहे. बोंबील लगेचच टाकायचे नाही आहेत. त्याला छान अशी उकळी आली की आपण याच्यामध्ये बोंबील ॲड करणार आहोत. छान अशी उकळी यायला लागली आहे, आपण त्याच्यामध्ये कोकम ॲड करणार आहोत. छान अशी उकळी यायला लागली आहे. गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये आपले बोंबील सोडणार आहे. बोंबील सोडल्यानंतर ह्याला छान उकळी येऊ द्यायची आणि मीडियम फ्लेमवरच गॅस ठेवायचा. छान उकळी येऊ द्यायची. सारखं सारखं चमच्याने हलवायचं नाही, कारण ते बोंबील मग तुटून जाणार. सो हे एक 5-10 मिनिटात बोंबील शिजतात. तर ह्याला छान उकळी येऊन द्यायचे बारीक फ्लेमवर. सो रेडी आहे आपलं हिरव्या वाटणातलं बोंबलाचं कालवण, जे तुम्ही राईससोबत आणि चपातीसोबत खाऊ शकताय. चला तर मी तुम्हाला सांगते कसं लागतंय. तुम्ही बघू शकताय बोंबील पण अगदी सहज शिजले गेले आहेत. एकदम सुपर आणि छान अशा झटपट आणि नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.